नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण थंडी स्पेशल सरसों का साग ही पंजाबी रेसिपी पाहणार आहोत। सरसों म्हणजे मोहरीची पाने। थंडीमध्ये बाजारात ही भाजी सहज उपलब्ध असते। आपणास माहीतच असेल मोहरी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे। म्हणूनच आज मी सरसों का साग ही रेसिपी अगदी साध्या, सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण पंजाब स्टाईल सरसों का साग बनवायला सुरुवात करूया। सरसों का साग बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हिरव्या पालेभाज्या घेऊ शकता। इथे मी राईची भाजी, मेथीची भाजी आणि पालक समप्रमाणात घेतले आहेत। हिरव्या भाज्या आपल्याला स्वच्छ निवडून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत। त्यामुळे त्यातील जीवनसत्वे टिकून राहतात। जर आपण भाज्या कापून नंतर धुतल्या तर त्यातील जीवनसत्वे निघून जातात। म्हणून अशा प्रकारे भाज्या स्वच्छ धुवून नंतरच चिरून घ्यायच्या आहेत। आता त्या आपण बाजूला ठेवूया आणि एक हिरवे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्यात आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालूया। हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पाणी न घालता आपण भरड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी जाडसर भरड आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हिरवे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि एक पातळसर असे मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे। त्यात 4 चमचे आपण मक्याचे पीठ म्हणजेच कॉर्नफ्लॉवर घालूया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण अगदी पातळसर अशी त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे अगदी पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ती आता आपण बाजूला ठेवूया। आता ही भाजी आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे। त्यात सर्व ज्या आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालूया। त्यानंतर एक एक करून जिन्नस आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हिरव्या भाज्या कुकरमध्ये घातल्यावर त्यात आपण चवीनुसार मीठ आणि जे हिरवे वाटण आपण तयार करून घेतले होते ते साधारणतः 2 ते 3 चमचे आपण घालायचे आहे। हिरव्या वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटो आणि जे मक्याच्या पिठाचे आपण जे मिश्रण तयार करून घेतले होते ते आता आपण त्यामध्ये घालूया। त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी म्हणजेच 1 ग्लास पाणी घालूया। इथे भाजीच्या क्वांटिटीनुसार पाण्याचा वापर करायचा आहे। आता कुकरचे आपण झाकण लावून घेऊया। त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून साधारणतः 3 ते 4 शिट्या करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहे। साधारणतः 10 मिनिटानंतर आपण पाहू शकता कुकरची वाफ गेली आहे। आता कुकरचे झाकण उघडून पाहूया। आपण पाहू शकता भाज्या अगदी व्यवस्थित उकडल्या गेल्या आहेत। आता चमच्याने अशा प्रकारे भाज्या अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहे। इथे मी भाज्या मॅश करत असताना चमच्याचा वापर करत आहे। तुम्ही मॅशरचाही इथे वापर करू शकता। अशा प्रकारे भाज्या अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत। आपण पाहू शकता भाज्या अगदी व्यवस्थित मी मॅश करून घेतल्या आहेत। आता लगेचच आपण एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे। आता त्या 2 चमचे तेल घालूया आणि 1 चमचा तूप घालूया। इथे तेल आणि तूप मी दोन्हीचा वापर करत आहे। तुम्ही तुपाचा किंवा बटरचाही इथे वापर करू शकता। आता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालूया आणि जिरे अगदी व्यवस्थित तडतडू देऊया। जिरे व्यवस्थित तडतडल्यावर त्यात अर्धी वाटी जो आपण बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो आता आपण घालूया आणि कांदा बदामीचा रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया। आता कांदा अगदी मऊ झाल्यावर लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो वापरत आहे। तुम्ही टोमॅटोची प्युरेचाही इथे वापर करू शकता। आता
टोमॅटो अगदी साधारणतः त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवूनच आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर कांदा टोमॅटो परतून झाल्यावर आलं मिरचीची पेस्ट आपण त्यामध्ये घालूया आणि हिरव्या मसाल्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनटे अगदी तेलात व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. आता त्यात आपण 1 लाल मिरची तुकडे करून घालूया. त्यानंतर चिमूटभर हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर, इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे. आणि फक्त 1 मिनिटभर हे सर्व जिन्नस तेलात व्यवस्थित परतून घेऊया. आपण पाहू शकता तडका अगदी व्यवस्थित तयार झाला आहे. आता त्यात आपण वाफवून मॅश करून घेतलेल्या भाज्या घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी तडक्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता भाजी तडक्यात अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता त्यात आपण पुन्हा चवीनुसार मीठ घालूया. आपण भाजी उकडताना मीठ घातले आहे, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच इथे मिठाचा वापर करायचा आहे, नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते. आता मीठ घातल्यावर पुन्हा भाजी अगदी एकसारखी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित तडक्यात मिक्स झाली आहे. आता कढईवर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे भाजीला दणदणीत एक वाफ येऊ देऊया, म्हणजे सरसो का साग खाण्यासाठी तयार होईल. साधारणतः 5 मिनिटानंतर कढईवरील झाकण उघडून पाहूया. आपण पाहू शकता चमचमीत अशी सरसो का साग ही भाजी तयार झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि सरसो का साग गरमागरम सर्व करूया. ही भाजी तुम्ही मक्के की रोटी म्हणजेच मक्याची भाकरी किंवा चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता. ही भाजी सर्व करताना त्याबरोबर एक गुळाचा खडाही दिला जातो. ही भाजी चविष्ट तर आहेच, शिवाय शरीरासाठी फारच पौष्टिक अशी आहे. तुम्ही अशाच प्रकारे सरसो का साग बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.